नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर याच्याबद्दल डिस्कशन केलं होतं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर नंतर पुढचं जे मेट्रोलॉजिकल ऑपरेशन आहे त्या प्रोसेसला किंवा त्या स्टेपला म्हणतात कॅल्सिनेशन. आता कॅल्सिनेशन म्हणजे काय बघा, डेफिनेशन काय दिलेली आहे. प्रोसेस ऑफ हीटिंग अँड ओर ॲट ए टेम्परेचर इनसफिशियंट टू मेल्ट इट. कोणतीही ओर असेल त्या ओरला हीट करायचं आहे. हीट कुठपर्यंत करणार, त्याच्या तो मेल्ट होऊ नये इथपर्यंत त्याला हीट करणार. म्हणजे बिलो इट्स मेल्टिंग पॉईंट आपल्याला त्याला हीट करायचं आहे. आता ह्या हीटिंग करण्यामागचा उद्देश काय, टू रिमूव्ह मॉइश्चर प्रेझेंट इन ओर अँड मेक द ओर पोरस. ठीक आहे. सो कॅल्सिनेशन इज व्हॉट, इट इज अ प्रोसेस of heating an ore at a temperature which is insufficient to melt it. Okay, and the object behind this operation is to remove the moisture, that is the water content which is present in that ore, and make the ore porous. Okay, so example is iron oxide. याला आपण या आयर्नच्या ओरला आपण हीट केलंय. या आयर्नच्या ओरमध्ये आपण बघतो या ठिकाणी वॉटर कंटेंट आहे. ज्यावेळेस आपण ह्या आयर्नच्या ओरला आपण हीट करणार त्यावेळेस काय होणार, आपण हीटिंग कुठपर्यंत करणार आहे, बिलो इट्स मेल्टिंग पॉईंट. ओके, ज्यावेळेस हीट करणार याच्यातला हा जो वॉटर कंटेंट आहे म्हणजे हे जे मॉइश्चर आहे ते काय होऊन जाणार आहे, रिमूव्ह होऊन जाणार आहे. आणि आपल्याला एक अशी पोरस ओर मिळते. बघू शकतो आपण की वॉटर कंटेंट रिमूव्ह झालं आहे आणि ऑक्साईड ओर मिळालं आहे, मेटल ऑक्साईड आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने बॉक्साईड, जे ही बॉक्साईड कशाची ओर आहे मित्रांनो, ॲल्युमिनियमची ओर आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वॉटर कंटेंट दिसते. याला आपण ज्यावेळेस कॅल्सिनेट करतो, दॅट इज हीट करतो बिलो इट्स मेल्टिंग पॉईंट, आपल्याला ॲल्युमिनियम ऑक्साईड दॅट इज मेटल ऑक्साईड मिळतो आणि त्या ठिकाणचं मॉइश्चर त्या ठिकाणी काय झालं आहे, रिमूव्ह झालं आहे. ओके, हे झालं मित्रांनो कॅल्सिनेशन. याच्या पुढची जी स्टेप आहे मित्रांनो त्याला म्हणतात रोस्टिंग. आता रोस्टिंगमध्ये काय होतं ते आपण बघूया. सेकंड ऑपरेशन रोस्टिंग बघतोय आपण. रोस्टिंगमध्ये काय होतं बघा, हीटिंग ऑफ ओर इन प्रेझन्स ऑफ एअर बिलो देअर मेल्टिंग पॉईंट. आपण कॅल्सिनेशनमध्ये सुद्धा ओरला हीट करत होतो, पण ओरला हीट करत असताना आपण इन अब्सेन्स ऑफ एअर त्याला हीट करत होतो. तर ज्यावेळेस आपण रोस्टिंग करत असताना सुद्धा आपण ओरला हीट करतो आहे, बट इन प्रेझन्स ऑफ एअर. हा बेसिक डिफरन्स आहे कॅल्सिनेशन आणि रोस्टिंगमध्ये. कॅल्सिनेशनमध्ये वी आर हीटिंग द ओर इन अब्सेन्स ऑफ एअर, whereas in roasting we are heating the ore in presence of air. आता कुठपर्यंत हीट करणार, कॅल्सिनेशनमध्ये सुद्धा आपण हीट कुठपर्यंत करतो असतो, त्याच्या मेल्टिंग पॉईंटपेक्षा कमी टेम्परेचरपर्यंत. इथे सुद्धा आपण त्या ओरला हीट करणार आहोत बिलो देअर मेल्टिंग पॉईंट. ओके, कॅल्सिनेशनचा ऑब्जेक्ट काय होता, टू रिमूव्ह मॉइश्चर अँड मेक ओर पोरस. इथं या रोस्टिंगचा ऑब्जेक्ट किंवा पर्पज काय आहे, टू कन्वर्ट द ओर इनटू ऑक्साईड और सल्फेट फॉर्म. त्या ओरला ऑक्साईड फॉर्ममध्ये किंवा सल्फेट फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण रोस्टिंगचा वापर करत असतो. ओके, सो ज्यावेळेस आपण रोस्टिंग करत असतो, रोस्टिंग करणे म्हणजे काय, त्या ओरला हीट करणे इन प्रेझेन्स ऑफ एअर. ज्यावेळेस आपण हीट करतो मित्रांनो, त्या ओरमध्ये काही ज्या इम्प्युरिटीज असतात त्या इम्प्युरिटीजला आपण गॅंग्यू म्हणतो. त्या इम्प्युरिटीज ह्या रिमूव्ह केल्या जातात ॲज ए व्होलाटाईल सबस्टन्स. हिटिंगमुळे त्याच्यातल्या जे इम्प्युरिटी मित्रांनो त्या एक्सपेल्ड होऊन जातात, रिमूव्ह होऊन जातात इन ॲज ए व्होलाटाईल सबस्टन्स. ओके मित्रांनो, आणि जो इम्प्युरिटी रिमूव्ह केल्यानंतर जो मेटल आपल्याला मिळतो आहे तो मेटल आपण त्याच्या ऑक्साईड फॉर्ममधून किंवा सल्फेट फॉर्ममधून इलेक्ट्रोलिसिस किंवा रिडक्शनच्या माध्यमातून आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. ओके, सो व्हॉट इज रोस्टिंग? रोस्टिंग इज अ प्रोसेस where ore is heated in presence of air. It is heated below its melting point. Okay, the object for roasting is to convert the ore into its corresponding oxide or sulfate form. During the roasting, impurities are eliminated as a volatile substance, and we can extract the pure metal from its oxide or sulfate form either by electrolysis or by doing reduction method. Okay, you can see the examples here. It is zinc sulfide ore. We are heating this zinc sulfide ore in presence of air. एअरमध्ये काय असतो मित्रांनो, ऑक्सिजन +3O. ओके,
मग या झिंक सल्फाईडचं कन्व्हर्जन कशात झालेलं आहे, त्या ठिकाणी आपला हा प्युअर झिंक मिळाला आहे आणि सल्फर डायऑक्साईड त्या ठिकाणी हा इलिमिनेट झालेला आहे. ठीक आहे, आपण बघू शकतो क्युप्रस सल्फाईडची ओर आहे, इन प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे, कॉपर सल्फेटमध्ये झालेलं आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट रोस्टिंग. आता पुढची जी प्रोसेस आहे मित्रांनो, त्याला आपण प्युरिफिकेशन किंवा रिफायनिंग किंवा रिडक्शन ऑफ ओर करणार आहोत. ओके मित्रांनो, आपण आता बघतोय जो मेटल आपल्याला रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन नंतर मिळतो, तो त्या मेटल आपल्याला प्युरिफाय करायचं आहे. या प्युरिफाय करण्याच्या टेक्निकला आपण म्हणतो मित्रांनो रिडक्शन टू फ्री मेटल. आता ह्या मेटल रिडक्शनच्या 5 मेथड आहेत. त्याच्यापैकी पहिली जी मेथड आहे त्या मेथडला आपण म्हणतो युझिंग पॉवरफुल रिड्युसिंग एजंट्स. आता या पॉवरफुल रिड्युसिंग एजंट कोणकोणते आहेत, तर ते आहेत H2 कार्बन मोनॉक्साईड किंवा वॉटर गॅस. वॉटर गॅस म्हणजे काय, H2 + CO मिक्सचर. त्याच्यानंतर सोडियम असेल, पोटॅशियम, ॲल्युमिनियम असेल. हे काय स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट्स आहेत. हे स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट्स कोणाला रिड्यूस करू शकतात, लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल्सला. ठीक आहे मित्रांनो, काही जे मेटल्स आहेत, फॉर एक्झाम्पल क्रोमियम असेल, मॅंगनीज असेल, त्यांचं ऑक्साईड्स कसे ते खूप स्टेबल आहे, पण त्यांना रिड्यूस करण्यासाठी पॉवरफुल रिड्युसिंग एजंटच्या ऐवजी आपल्याला काय वापरायचं असतं, ॲल्युमिनियम पावडर. मग हे जे मेटल आपण रिड्यूस करतो बाय युझिंग ॲल्युमिनियम पावडर, ही जी मेथड आहे ही मेथड कोणी शोधून काढली आहे, गोल्ड स्मिथने. म्हणून त्या प्रोसेसचं नाव काय, गोल्ड स्मिथ ॲल्युमिनोथर्मिक प्रोसेस. याला काय म्हणतात, गोल्ड स्मिथ ॲल्युमिनोथर्मिक प्रोसेस. आता मित्रांनो काय होतं या प्रोसेसमध्ये बघा. या ॲल्युमिनोथर्मिक प्रोसेसमध्ये काय होतं मित्रांनो, आपल्याला जो मेटल ऑक्साईडला रिड्यूस करायचा आहे, तो मेटल ऑक्साईड आपण कोणासोबत मिक्स करतो आहे, ॲल्युमिनियम पावडरसोबत मिक्स करतोय 3:1 प्रोपोर्शनमध्ये. या मिक्सचरला थर्माइट म्हणतात. बघा आता हे जे यू शेपची ट्यूब दिसते मित्रांनो, ही आहे क्रुसिबल आहे. या क्रुसिबलमध्ये आपण मेटल ऑक्साईड, ज्या मेटल आपल्याला रिड्यूस करायचं आहे त्याचा ऑक्साईड घेतला, दॅट इज मेटल ऑक्साईड, आणि काय घेत आहे, ॲल्युमिनियम पावडर. या मिक्सचरला आपण काय म्हणतो, थर्माइट. ओके, हे थर्माइट आपण या क्रुसिबलमध्ये घेतलेलं आहे. या क्रुसिबलच्या आजूबाजूला काय आहे, सँड आहे. बघा हे दिसतंय, हे काय आहे, इथं हे सँड आहे. ओके, आणि त्याच्या वरती आपण काय लावलं मित्रांनो, मॅग्नेशियम रिबन लावलेली आहे. मॅग्नेशियम मेटलची रिबन लावली. ठीक आहे, आणि या मॅग्नेशियम मेटलच्या रिबनला आपण काय करणार आहे, इग्नाइट करणार आहे, हीट करणार आहे. हीट केल्यामुळे काय होणार मित्रांनो, हा जो मेटल आहे तो मेटल काय होणार आहे, तो रिड्यूस होणार आहे. ही जी रिॲक्शन मित्रांनो, ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. या एक्झोथर्मिक रिॲक्शनच्या मदतीने जो काय मेटल आहे तो मेटल आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. या प्रोसेसला आपण काय म्हणणार मित्रांनो, रिडक्शन ऑफ मेथड युझिंग पॉवरफुल रिड्युसिंग एजंट्स. पुढची मेथड आपण आता बघूयात मित्रांनो. सेकंड मेथड आपण आता बघतो आहे, त्या मेथडचं नाव आहे युझिंग कार्बन रिडक्शन मेथड. आता या कार्बन रिडक्शन मेथडमध्ये काय होतं, सगळ्यात पहिले ही मेथड कोणासाठी ॲप्लिकेबल आहे, ऑक्साइड्स ऑफ मेटल्स लाईक लेड, झिंक, कॉपर, आयर्न एटसेट्रा. या मेटल्सचे जे ऑक्साईड, हे मेटल्स जे आहेत, हे मेटल्स आपण या कार्बन रिडक्शन मेथडने रिड्यूस करू शकतो किंवा प्युरिफाय करू शकतो. काय होतं याच्यामध्ये बघा, मेटल ऑक्साइड्स म्हणजे लेड ऑक्साईड असेल, झिंक ऑक्साईड असेल, क्युप्रस ऑक्साईड असेल, आयर्न ऑक्साईड असेल, ह्या आर हीटेड विथ कार्बन ऑर कोक. हे जे मेटल ऑक्साईड आहे आपण कार्बन सोबत हीट करतो. या कार्बन सोबत हीट केल्यामुळे त्याच्यातला जो कार्बन आहे तो कार्बन त्या मेटलला काय करत असतो, रिड्यूस करतो. रिड्यूस मेटल ऑक्साईड इनटू फ्री मेटल. ठीक आहे, बघा आता मेटल ऑक्साईड इज हीटेड विथ कार्बन. हा मेटल फ्री स्टेटमध्ये झाला आहे आणि कार्बन याच्यामध्ये जो ऑक्सिजन त्याच्यासोबत काय तयार केलं, कार्बन मोनॉक्साईड. आयर्न ऑक्साईड कोणासोबत हीट केला आहे, कार्बन सोबत. काय फ्री मेटल रिड्यूस झालेला आहे आणि आपल्याला कार्बन मोनॉक्साईड मिळाला आहे. बरोबर आहे मित्रांनो. आता इथे जरी आपल्याला हा फ्री मेटल मिळाला असेल, या मेटलमध्ये काही प्रमाणामध्ये इम्प्युरिटी प्रेझेंट असतेच. त्या इम्प्युरिटीला आपण काय म्हणत असतो मित्रांनो, गॅल्यू म्हणत असतो. मग ह्या इम्प्युरिटीला पण आपल्याला काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. मग ही इम्प्युरिटी रिमूव्ह करण्यासाठी जे मटेरियल आपण ॲड करतो त्या मटेरियलला आपण काय म्हणत असतो, फ्लक्स. फ्लक्सचं काम काय, मग त्याच्यातली इम्प्युरिटी बाहेर काढतो. बघा मित्रांनो, मग आपण हा फ्लक्स ज्यावेळेस आपण त्या
फ्री मेटलमध्ये ॲड करतो, तो फ्लक्स त्या इम्प्युरिटीजसोबत त्या इम्प्युरिटी स्वतःकडे अट्रॅक्ट करतो आणि एक नवीन एक त्या ठिकाणी मिश्रण त्याला स्लॅग म्हणतात आणि ते स्लॅग आपण त्या मेटलमधून काय करू शकतो, त्या मेटलचं जे काय मिश्रण आहे त्या मिश्रणामधून आपण इझिली रिमूव्ह करू शकतो. बघूयात आपण. बघा मित्रांनो, आपण आत्ताच म्हटलं की ज्यावेळेस आपण मेटलला रिड्यूस केल्यानंतर आपल्याला जो मेटल मिळतो तो मोल्टन फॉर्ममध्ये असतो. त्या मोल्टन मेटलमध्ये काही इम्प्युरिटीज ज्याला आपण गॅंग्यू म्हणतो त्या प्रेझेंट असतात. त्या इम्प्युरिटी काढणंसुद्धा महत्त्वाचं असतं. मग त्या इम्प्युरिटी काढण्यासाठी त्या इम्प्युरिटीला एका फ्युजिबल मासमध्ये कन्वर्ट करणं आवश्यक आहे. तर ते फ्युजिबल मासमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक सबस्टन्स ॲड करावं लागतो. त्या सबस्टन्सला आपण फ्लक्स म्हणतो. ज्यावेळेस फ्लक्स आपण त्याच्यामध्ये ॲड करतो तर त्या इम्प्युरिटी आणि फ्लक्स यांचं मिश्रण तयार होतं. त्या मिश्रणाला आपण स्लॅग म्हणत असतो आणि तो स्लॅग आणि तो मोल्टन मेटल या दोघांचं तो स्लॅग जो आहे त्या मोल्टन मेटलच्या वरच्या भागावर तो जो स्लॅग आहे तो लाईटर आहे, कोणापेक्षा हलका आहे, कोणापेक्षा तर मोल्टन मेटलपेक्षा. त्यामुळे तो वरच्या भागावर त्याचा तवंग निर्माण होतो. आपण तो स्लॅग इझिली रिमूव्ह करू शकतो. अशा पद्धतीने त्या फ्लक्सचा वापर करून आपण त्याच्यातली इम्प्युरिटी काढू शकतो. आता फ्लक्स कोणकोणत्या पद्धतीचे फ्लक्स वापरू शकतो? फ्लक्स कोणावर डिपेंड आहे मित्रांनो? कुठल्या पद्धतीची इम्प्युरिटी त्या मेटलमध्ये प्रेझेंट आहे. समजा ॲसिडिक इम्प्युरिटी प्रेझेंट असेल तर आपल्याला बेसिक फ्लक्स त्या ठिकाणी ॲड करावा लागतो. मग बेसिक फ्लक्स काय आहे त्या ठिकाणी मित्रांनो? एकतर वी कॅन ॲड कॅल्शियम ऑक्साईड किंवा मॅग्नेशियम ऑक्साईड टाकणार, किंवा ॲसिडिक इम्प्युरिटी असेल तर आपल्याला काय टाकावं लागणार मित्रांनो? बेसिक फ्लक्स टाकावं लागणार आहे. बेसिक फ्लक्स टाकावं लागणार आहे. ओके, सो इन दिस वे बाय यूजिंग फ्लक्स वी कॅन रिमूव्ह द इम्प्युरिटी प्रेझेंट इन अ मोल्टन मेटल. आता पुढची जी मेथड आहे त्या मेथडला आपण म्हणणार आहे युजिंग एअर रिडक्शन मेथड. तो पुढची मेथड आपण बघतोय रिडक्शनची. त्या मेथडचं नाव आहे युजिंग एअर रिडक्शन. आता एअर रिडक्शन मेथड कोणासाठी वापरली जाते बघा. लेस ॲक्टिव्ह मेटल्स लाईक मर्क्युरी, लेड, कॉपर आर रिमूव्ड और आर रिकवर्ड बाय यूजिंग दिस मेथड. जे कमी ॲक्टिव्ह मेटल्स आहे, लेड, त्याच्यानंतर मर्क्युरी असेल, कॉपर असेल, ह्या मेटल्सला रिमूव्ह करण्यासाठी, या मेटलला प्युअर करण्यासाठी ही एअर रिडक्शन मेथड वापरली जाते. मित्रांनो, काय होतं मोस्टली या मेथडमध्ये बघा. फॉर एक्झाम्पल आपण मर्क्युरी घेऊया. मर्क्युरीची ओर कोणती आहे? मर्क्युरी सल्फाईड फॉर्ममध्ये आहे, सल्फाईड ओर आहे त्याची. मर्क्युरी सल्फाईड HgS, त्याला आपण काय म्हणत असतो? गॅरेना. ही जी ओर आहे या ओरमधून आपल्याला काय सेपरेट करायचं मित्रांनो? मर्क्युरी सेपरेट करायचं आहे. मग आपण ही जी ओर आहे या ओरला आपण काय करणार आहोत? रोस्ट करणार आहोत. रोस्टिंग म्हणजे काय? हीटिंग ऑफ ओर इन प्रेझन्स ऑफ एअर बिलो इट्स मेल्टिंग पॉईंट. ओके, बघा ही आपली मर्क्युरीची सल्फाईड ओर आहे, त्याला आपण हीट करतोय इन प्रेझन्स ऑफ एअर. एअरमध्ये काय आहे मित्रांनो? ऑक्सिजन. आता काय होतं याच्यामध्ये? हा जो सल्फर आहे, हा सल्फर आणि हा ऑक्सिजन काय तयार करणार? SO2. ओके, आणि ह्या सल्फाईड ओरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं मित्रांनो? ऑक्साईड ओरमध्ये. ठीक आहे, म्हणजे सल्फाईड रिमूव्ह होतो आणि सल्फाईड ओरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? मर्क्युरस ऑक्साईडमध्ये. पण ही जी रोस्टिंगची प्रोसेस आहे, या रोस्टिंगच्या प्रोसेसमध्ये कंप्लीट HgS हा HgO मध्ये कन्वर्ट होत नाही. आपल्याला हिटिंग कुठपर्यंत करायचं आहे? कुठपर्यंत तर स्लाइट पोर्शन ऑफ HgS इज कन्वर्टेड इनटू ऑक्साईड ओर. ओके, मग पहिल्या स्टेपमध्ये आपण मर्क्युरस सल्फाईडला आपण इन प्रेझन्स ऑफ एअर हीट केलं. आपल्याला काय मिळालं आहे? मर्क्युरी ऑक्साईड आणि SO2 लिबरेट झालं. ठीक आहे, आता पुढे काय करतो मित्रांनो? परत आपल्याला हिटिंग कंटिन्यू करायचं आहे, पण आता हिटिंग कशामध्ये कंटिन्यू करणार? इन ॲब्सेन्स ऑफ एअर. आता इथं काय होणार? एअरमध्ये नाही आहे, त्यामुळे ऑक्सिजन त्या ठिकाणी नाही. मग हा जो मर्क्युरी ऑक्साईड आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये तयार झालेला आहे, हा मर्क्युरी ऑक्साईड मग उरलेल्या या मर्क्युरस सल्फाईडचं कन्व्हर्जन कशामध्ये करत असतो? प्युअर मर्क्युरीमध्ये करत असतो आणि परत काय रिमूव्ह होतो? सल्फर डायऑक्साईड. ही जी टेक्निक आहे या टेक्निकला काय म्हणतात मित्रांनो? युजिंग एअर रिडक्शन. ओके, काय होतं याच्यामध्ये? ओर इज रोस्टेड इन प्रेझन्स ऑफ एअर. दॅट रोस्टिंग
is carried out until a part of sulfide ore is converted into oxide ore. Once it is converted into oxide form, we continue the heating, but the heating is now done in absence of air. What happens here? The oxide, metal oxide, then reduce the remaining sulfide content ore to a pure metal. It is called as using air reduction method. The remaining methods we will discuss in the coming lecture. Thank you.